आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. शहाजी बापू सांगोल्याचा वाघ असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. तर सांगोल्यात चीड, आग आणि संताप असल्याचं म्हणत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. महाराष्ट्र मला घाबरतो आणि हे मला धमकवतात असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी भाजपवर टीका केली आहे. तर सांगोल्याचा मीच राजा, हरलो तरी राजाच असल्याचं त्यांनी म्हटलंय. जामनेरमधील नगराध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीविरोधात महाविकास आघाडीने कोर्टात जाण्याचा इशारा दिला. महाविकास आघाडीच्या उमेदवारावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी शुभारंभ केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शंभूराज देसाई मैदानात उतरले असून प्रशासकीय दहशत मोडून काढणार असा इशारा शंभूराज देसाईंनी दिला. महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आलेले असताना चंद्रपुरात आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली. असा निर्णय स्थानिक पातळीवर होतात असं म्हणत वडेट्टीवारांनी काढता पाय घेतला. मुंडे बहीण भावांचे खायचे आणि दाखवायचे जात वेगवेगळे आहेत. हे दोघे बहीण भाऊ पहिल्यापासून एकत्र आहेत अशी टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. परळीत शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी बजरंग सोनवणे यांनी मुंडेंचा समाचार घेतला. खासदार बजरंग सोनवणेंनी निवडणूक अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख केला. परळी नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा त्यांनी लाट्या असा उल्लेख केला. खा कोणाचंही मटण, दाबा कमळाचं बटन असं रोज नवऱ्याच्या कानात सांगायचं असा अजब सल्ला चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना दिलाय. लोणावळ्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या. लोणावळा नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र सोनवणे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. दरम्यान सुरेखा जाधव यांनी राजेंद्र सोनवणेंच्या वयावरनं भाष्य केलंय. सोनवणे 5 वर्ष टिकणार नाहीत, आपल्याला पुढील 5 वर्ष काम करू शकेल असा नगराध्यक्ष पाहिजे असं सुरेखा जाधव म्हणाल्या. तर आमदार आपला नसला तरी त्याचा बाप आपला आहे या वक्तव्यामुळे वादाची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने धक्का दिलाय. शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेंच्या उपस्थितीत शिल्पा राणी वाडकरांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचार सुरू होताच भोरमधील राजकीय वातावरण तापलं. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी भाजप उमेदवारांसह माजी आमदार संग्राम थोपटेंवर सडकून टीका केली. थोपटे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे भोर तालुक्याचा विकास खुंटला असं शंकर मांडेकर म्हणाले. सरकारचा कोट्यवधींचा निधी वेंगुर्ला नगर परिषदेला आल्याचं वक्तव्य संदेश निकमांनी केलंय. तर या निधीतून भाजपच्या नगराध्यक्षांनी स्वतःचाच विकास केल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. वर्ध्यात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी एकही मोठा नेता आला नाही. काँग्रेस उमेदवार नेत्यांविनाच रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचाराच्या मैदानात उतरले. सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रचार पदयात्रा सुरू आहेत. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल समीर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेसह बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसली तरी महानगरपालिकेच्या तिकिटासाठी इच्छुकांनी काँग्रेस भवनात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांनी आपले अर्ज सादर करावेत असं आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं. नगरपरिषद निवडणुकीवरून खासदार संदीपान भुमरेंनी भाजप नेत्यांवर टीका केली. आम्ही भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत होतो, मात्र त्यांच्या डोक्यात हवा गेल्याचं म्हणत त्यांनी टीका केली. बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी युगेंद्र पवारांनीही पदयात्रेत सहभाग घेत उमेदवारांचा प्रचार केलेला आहे. बारामतीतून बळवंत बेलदार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर 100% एक विचाराचं सरकार जे केंद्र आणि राज्यात आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला साथ द्या असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना आवाहन केलं. मत काँग्रेसला आणि विकासाच्या अपेक्षा भाजपकडून असा उफराटा प्रकार करू नका. काँग्रेस नगरसेवक ज्या वॉर्डात जिंकेल तिथे आता विकास काँग्रेसकडूनच करा असा बोर्ड लावणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
गडचिरोलीच्या नगरपरिषद प्रचारादरम्यान काँग्रेस आता किंचित उरली अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली होती आणि त्या टीकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तुम्हाला चिंतित करून मारल्याशिवाय राहणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे आता मूल नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांच्या पॅनलला पाठिंबा दिला. नगराध्यक्ष पण तुम्हीच होणार आणि पुढील आमदारही तुम्हीच होणार अशा शब्दात महादेव जानकर यांनी प्रदीप गारटकरांना शुभेच्छा दिल्या. वाशिमच्या मालेगावात बावनकुळेंनी सभा घेतली. कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर तसंच मालेगावच्या उमेदवारांसाठी ते प्रचाराच्या मैदानात उतरले. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी बालाजी काळेंनी प्रचार केला. यावेळी संपूर्ण शहरात रॅली काढून बापूसाहेब तिगडेंचा प्रचार करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला. चाळीसगाव नगरपालिकेत प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप उमेदवार ॲडव्होकेट गौतम ईश्वर जाधव यांनी प्रभावी प्रचार सुरू केला. प्रभागाच्या विकासाचं आश्वासन पूर्ण करण्याचं वचन देत गौतम जाधव मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. मतदारांकडून ही उच्च शिक्षित उमेदवार असल्यानं चांगला प्रतिसाद मिळतोय. भुसावळमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. पवारांच्या पक्षाकडून गायत्री बंगाळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांची लढत मंत्री संजय सावकरे यांच्या पत्नी रंजना सावकरे यांच्यासोबत होणार आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भालके यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शहरातून रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी प्रणिती भालकेंच्या हातात एकच जिद्द, कॉरिडॉर रद्द अशा आशयाचा फलक झळकला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केलेली आहे. राज्यातील 14 कोटी जनता त्यांना खाईत ढकलेल. त्यांच्या या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसला पराजय जवळ दिसत असून काँग्रेस पार्टी यातून सावरत नाही, म्हणूनच अशी टीका केल्याचं बावनकुळेंनी म्हटलं. संजय गायकवाडांनी हर्षवर्धन सपकाळांवर टीका केली. मुख्यमंत्री हे संविधानिक आणि सन्मानाचं पद आहे, त्यांच्यावर असं बोलणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. तर स्थानिक भाजप नेते त्यांना उत्तर देत नसल्यानं वाईट वाटतंय असंही ते म्हणाले. नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती तुटली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि वंचितची युती तुटली आहे. समान जागा वाटपाचं धोरण ठरलेलं असताना काँग्रेसने केवळ 4 जागा देऊन पाठीत खंजीर खुपसला असा आरोप वंचितने केला. हिंगोलीच्या वसमत शहरात महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल सीमा हाफिज यांच्या प्रचारार्थ आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अमरनाथमध्ये दारोदारी जाऊन वासुदेवाच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती केली जाते. शिवसेनेच्या या आगळ्या वेगळ्या प्रचाराची सर्वत्र चर्चा आहे. वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात गुलाबी फेट्यांनी नटलेले उमेदवार असा दिमागदार पेहराव करण्यात आला होता. रॅलीत आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अबोली ढोरे यांच्यासह सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. वर्ध्यात सर्वच राजकीय पक्ष प्रचारात गुंतल्याचं दिसून येतं. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांनी पदयात्रेवर भर दिला. मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे कारण मांडलं. ऐन वेळेला शिवसेनेला एबी फॉर्म मिळाला नाही तर आपला नगराध्यक्ष मंगळवेढ्यात निवडून आला असता असा दावा यावेळी करण्यात आला. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून आम्हाला खूप त्रास दिला जातोय अशी तक्रार करण्यात आली. शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंना हक्कभंग समितीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. वादग्रस्त कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली. केडीचा पेपर 3 लाखांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार कोल्हापुरातील सोनगे गावात उघडकीस आला आणि या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून 16 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कोल्हापुरात चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाचा दरबार सुरू होता. अनेक नागरिकांची फसवणूक करून भोंदूबाबा फरार झाला होता. अखेर पोलिसांनी चुटकीवाल्या बाबाला ठाण्यातून अटक केली. पुण्यात समाजकंटकांनी पुन्हा उत्पात माजवल्याची घटना समोर आली. हांडेवाडी जवळील फुरसुंगीतल्या आदर्शनगर भागात युवकांच्या टोळक्याकडून 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तोडफोडीचा सीसीटीव्ही समोर आला. भाजपचे मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीलाच विवाह झाला होता. मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. पंकजा मुंडेंनी पोलिसांना कारवाई संदर्भात का कळवलं नाही? पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार घ्यावा असं अंजली दमानिया म्हणाल्या.
पंकजा मुंडेंनी गौरीच्या कुटुंबियांना साथ द्यावी असं दमाने यांनी म्हटलंय. गौरी पालवे साधी मुलगी होती, आत्महत्या करणारी नव्हती. डॉक्टर गौरी खूप स्ट्रॉंग होती असं अंजली दमाने यांनी सांगितलं. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत अटक का नाही असा सवाल दमाने यांनी विचारला. डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाली नाही असं फडणवीस म्हणाले. डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्ये प्रकरणी पती, नणन आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला. गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. डॉक्टर गौरी गर्जेला न्याय मिळाला पाहिजे असं मत खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलंय. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात राजकारण न होता सखोल चौकशी व्हावी अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या प्रकरणी आता अमित ठाकरेंनी नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारली. पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. मी पुतळ्याला ज्या अवस्थेत बघितलं ते चुकीचं होतं, त्यामुळेच पुतळ्यावरील कपडा हटवला असं मत अमित ठाकरेंनी व्यक्त केलं. काँग्रेसची सत्ता 2047 पर्यंत येणार नसल्याचं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली. तर काँग्रेसकडे विकासाचं व्हिजन नसल्याचे ते म्हणाले. महायुतीच्या तिन्ही पक्षांना निवडणुकीत यश मिळेल, जनताच महायुतीला जिंकून देणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात सर्व भागात आम्हाला विकास करायचा असं फडणवीस म्हणाले. शिंदे अमित शहांच्या भेटीवरनं उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधींचे पाय पकडतात तेव्हा त्यांना कोण मारतं अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्याचा संकल्प केला. किल्ले शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड या किल्ल्यांवर लंके यांच्या नेतृत्वात स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. नागपूरमध्ये ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी संत्रा, स्पेन, इस्रायल व्हाया विदर्भ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. नवे कायदे करताना सरकार आम्हाला विसरल्याचा आरोप IT अभियंत्यांनी केलेला आहे. नव्या कामगार धोरणावरून त्यांनी ही टीका करत विरोध केला. भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मालाडच्या मालवणी परिसरात आंदोलन करण्यात आलं. असलम शेख यांच्या कार्यालयासमोरील आंदोलन दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. मंगलप्रभात लोढांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. धाराशिव बोरफळ रस्त्याचं काम धीम्या गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडलं. कामासाठी 350 कोटी रुपये निधी देऊनही निकृष्ट दर्जाचं काम होत असल्यानं परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले. बिबट्याच्या दहशतीमुळे पुण्यात नागरिकांनी पिंजऱ्यात बसून आंदोलन केलं. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी करण्यात येते. बुलढाण्याच्या बावनबीर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाचं निलंबन करण्यात आलं. विद्यार्थ्यांना रद्दीच्या पेपरवर खिचडी दिल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. नरहरी टिकार असं निलंबित मुख्याध्यापकाचं नाव आहे. भंडाऱ्याच्या खोलमारा गावात विहिरीत बिबट्या कोसळलाय. वनविभागाच्या पथकाकडनं बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. रेस्क्यू केल्यानंतर बिबट्याला जंगलात सोडण्यात आलं. नागपूरच्या विष्णूर या गावानजीकच्या विवरा शिवारातील विहिरीत बिबट्या पडला होता. दरम्यान 4 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. साकुरी गावातील शेतात मुक्त संचार करणारा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. तर वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतात. TET परीक्षेसाठी वेळेत न पोहोचल्यानं परीक्षार्थींना प्रवेश नाकारला. रिपोर्टिंग टायमिंगच्या 10 मिनिटे आधी येऊनही प्रवेश नाकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा विवाह सोहळा सांगलीत संपन्न होणार होता. मात्र या लग्न सोहळ्यापूर्वी स्मृती मानधना हिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे स्मृती मानधना हिच्या वडिलांना तातडीने सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला.